वाटतं आज सन्मान्य राजसाहेबांचा दौरा आहे. पक्ष कार्यालयाचं तर उद्घाटन आहेच, पण ज्या पद्धतीने मुंबई गोवा हायवेचं रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेलं आहे की 17 वर्ष एक रस्ता बनू शकत नाही. मला असं वाटतं गडकरी साहेबांचं पण नाव यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जायला काय हरकत नाही. आणि जे काम बनलं आहे ते पण निकृष्ट दर्जाचं झालं आहे. त्यामुळे मला असं वाटतं याची पाहणी करायला आज सन्मान्य राजसाहेब येत आहेत आणि त्यामुळे कदाचित प्रशासनाला जाग येईल अशी आशा बाळगूया. आपण बघितलं तर एवढ्या वर्ष फक्त मनसे पक्ष सोडला तर सर्वच पक्ष राज्याच्या सत्तेत येऊन गेलेले आहेत, तरी देखील मुंबई गोवा महामार्ग झाला नाही. याला जबाबदार कोण? याला जबाबदार मला असं वाटतं व्यवस्था आहे आणि कोकणवासीय जे गप्प बसलेले आहेत, प्रश्न विचारत नाही आहेत, ज्या लोकांनी रस्त्याची वाट लावली त्यात लोकांना वारंवार निवडून देत आहेत. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये आता दुही निर्माण झालेली आहे. एक गट आहे तो थेट तटकरेंचा राजीनामा मागतोय किंवा तटकरेंनी स्वइच्छेने पद सोडावं असं देखील मागणी होते किंवा राजकीय सल्लागारांनी पण नेतृत्व बदलाचे सल्ले दिलेले आहेत. एक थर्ड पार्टी म्हणून एक वेगळा पक्ष किंवा राजकारणातला विरोधक म्हणून कसं ह्या प्रश्नाकडे तुम्ही बघताय? मला असं वाटतं तटकरे असतील नाही तर गोगवले असतील. हे रायगड जिल्ह्याला लागलेलं ग्रहण आहे असं म्हटलं तर हरकत चुकीचं ठरणार नाही.